नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज भव्य दिव्य असं मुंबई कर्जत येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं थारचं मैदान या ठिकाणी पार पडत आहे। तर या मैदानामध्ये जवळजवळ 7 सेमी पार पडल्या। तर सेमी क्रमांक 1 मध्ये पाहायला गेलं तर आपला बिंजोडचा बादशाह मथुरची गाडी थोडीशी फॉल झाल्यामुळे मथुरचं या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करला। त्याचाच भाव तो म्हणजे जे वडकीच्या मैदानामध्ये शंभू आकाशेट राऊत यांचा जो काही शंभू नंदी धावला होता, त्या नंदीचा या ठिकाणी विजय प्राप्त झाला। आणि त्यांनी जे आकाशेट राऊत यांनी देखील सांगितले की मथुरमुळे आम्ही आज पुढे आहोत, अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की फायनलला कोणती गाडी कोणता नंदी या ठिकाणी आपला कोणत्या तासावरती धावणार आहे। तर जवळजवळ 7 बैलगाडी आहेत। तर 7 बैलगाड्या कोणकोणत्या तासावर धावणार आहेत लगेच आपण पाहणार। तर आपल्याला तास क्रमांक 1 वरती कोणता धावणार नंदी धावणार आहे, तर आपल्या बैलगाडी क्षेत्रातला देव तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर आणि त्याच्यासोबत स्वर्गवासी पंढरीनाथ फडके यांचा दादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर तास क्रमांक 1 वरती आज धावणार आहे। तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला बकासूरला देखील वारंवार येत आहे, एक तर सेमीला येते किंवा फायनलला देखील येते। मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य बकासूर प्रथम क्रमांकाचा मानकरी होईल का? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तास क्रमांक 2 वरती आपल्याला धावणार तो म्हणजे जे पुसेगाव हिंदकेसरी मैदान झालं, तो पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी तो म्हणजे लक्ष्या। आपल्याला सेमी क्रमांक 2 मध्ये ही गाडी पात्र ठरली होती, लक्ष्या। आणि पाहायला गेलं तर समाजसेवक संतोष तोडकर यांचा मल्हार आणि लक्ष्या ही गाडी देखील आपल्याला तास क्रमांक 2 वरती लागलेली आहे। ही देखील गाडी अटीतटीची लढत होणार आहे। ही गाडी देखील अतिशय चांगले प्रकार धावले। त्यानंतर तास क्रमांक 3 वरती जी सेमी 4 मध्ये जे काही सामना झाला होता त्याचा देखील निकाल या ठिकाणी पेंडिंग ठेवलेला आहे, अजून निकाल देखील अद्याप दिलेला नाही। त्याच्यानंतर तास क्रमांक 4 वरती सेमी जी गाडी थोडीशी रोमन आणि पाहायला गेलं तर भवानी जी गाडी होती थोडीशी फॉल झाल्यामुळे हा निकाल देखील सेमी क्रमांक 5चा पेंडिंग ठेवलेला आहे। ती देखील जी गाडी फायनलसाठी ज्याचा निकाल दिला जाईल ती सेमी क्रमांक 5 मधली ती तास क्रमांक 4 वरती धावेल। त्यानंतर तास क्रमांक 5 वरती आपल्याला विठ्ठल नानांचा चिक्या आणि त्याच्यासोबत पाहायला गेलं तर हरण्या जी काही नवीन खरेदी झाली आहे, हरण्या नानांचा घरचा साज या ठिकाणी चिक्या आणि हे आपल्याला तास क्रमांक 5 वरती धावणार आहेत। त्यानंतर तास क्रमांक 6 वरती सेमी क्रमांक 1 मधली गाडी ते म्हणजे आकाशेट राऊत यांचा शंभू आणि उसाटणेकरांचा रायबा हे आपल्याला तास क्रमांक 6 वरती धावणार आहेत। त्यानंतर आपल्याला तास क्रमांक 7 वरती तो म्हणजे 1-2 का 4 तो म्हणजे लखन आणि पहिल्या तर रॉकेट म्हणजे आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं रॉकेट ते म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि वेगाचा दर्जा आपल्याला तास क्रमांक 7 वरती धावणार आहेत। मित्रांनो, आज प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला तुम्ही विसरू नका। तर आपल्याला माझ्या मते आज प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि थार गाडीचा मानकरी शक्यतो आज केलेल्या माझ्या उल्लेखानुसार आज प्रथम क्रमांकाचा मानकरी होऊ शकतो, तो म्हणजे विठ्ठल नाना यांचा घरचा साज। पाहायला गेलं तर चिक्या आणि पाहायला गेलं तर हरण्या ही गाडी एक प्रथम क्रमांकाचे मानकरी ठेवू शकतो, हा माझा फक्त अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतंय? प्रथम क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी कोण होईल? नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका। धन्यवाद।